दोस्तो हो नमस्कार. या व्हिडिओचं शीर्षक वाचूनच तुम्हाला मी कुठली अव्हेंजरची स्टोरी सांगणार आहे का असं वाटण्याची शक्यता आहे. यस, एंड गेम हॅज स्टार्टेड आणि काउंट डाऊन अल्सो स्टार्टेड. एंड गेम कुणाचा असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. हा एंड गेम आहे महाविकास आघाडीचा. मी सरकारचाच म्हणतोय असं नाही. हा एंड गेम स्टार्ट झालाय महाविकास आघाडीचा आणि त्याचं काउंट डाऊन सुरू झालंय. हे काउंटडाऊन कधी सुरू झालं हे लक्षात घ्या. ज्या दिवशी महाविकास आघाडी सरकारनं नागराळे नावाच्या पोलीस आयुक्तांना काढून त्या जागी संजय पांडे यांना बसवण्याची सुरुवात केली, त्या दिवशी महाविकास आघाडीचा एंड गेम स्टार्ट झाला असं म्हणावं लागेल. आता याचा शेवट कधी होतो, हा गेम किती लांबतो, हे पुढचा काळ ठरवणार आहे. खरं तर हेमंत नागराळे यांना आयुक्त पदावरून काढण्याची वेळ देखील नव्हती. तांत्रिकदृष्ट्या जर बोलायचं झालं तर हे सरकारनं केलेलं कृत्य हे इल्लीगल आहे. म्हणजे हेमंत नागराळे कोणत्या विषयावर अपयशी ठरले होते का कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या, हा पहिला प्रश्न आहे. जर ते त्या पदासाठी पात्र नव्हते तर महाविकास आघाडी सरकारने त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून काढून मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर बसवण्याचं कारण काय होतं. खरं तर राज्याचं पोलीस महासंचालक हे राज्याचं सर्वोच्च पद नागराळे यांच्याकडे होतं आणि तिथून त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मुंबई पोलीस दलामध्ये नेमलेलं होतं. बरं, नागराळे आणि आता पांडे यांच्यातला विचार केला तर जास्तीचा काळ नागराळे यांच्याकडेच उपलब्ध आहे. नागराळे या वर्षाच्या शेवटी रिटायर्ड होणार आहेत, तर संजय पांडे या वर्षाच्या 4च महिन्यामध्ये म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि जून या जूनच्या अखेरीस पांडे हे पोलीस दलातून निवृत्त होणार आहे. तसा कार्यकाल बघितला तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा 4 महिन्याचा अतिरिक्त कार्यकाळ नागराळे यांना मिळतो आहे. 8 महिने सीपी मिळत असताना सुद्धा, म्हणजे असलेला सीपी 8 महिने टिकणारा असताना सुद्धा राज्य सरकारला संजय पांडेंना आणण्याची एवढी घाई काय झाली होती. मुळात नागराळे हे एक दलित अधिकारी आहेत. दलित अधिकाऱ्याच्या वरती निवृत्तीच्या आधी केवळ 8 महिने त्याची पुन्हा बदली करून टाकून अशा स्वरूपाची घाईघाईत संजय पांडेंची केवळ 4च महिन्याकरता नियुक्ती करण्याचा हा राज्य सरकारला आठवलेला विषय हा का बरे झाला असावा. या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं एकाच उत्तरावर येऊन थांबतात, ते म्हणजे एंड गेम हॅज स्टार्टेड. संजय पांडे यांना तडकाफडकी डीजीपी पदावरून उचलवांगडी झाल्यानंतर, होय उचलवांगडीच हा शब्द मी वापरतोय, UPSCनं मान्यता दिली नव्हती, कोर्टानेही फटकारलेलं होतं. अशा स्थितीमध्ये थेट त्यांना उचलून सीपी करण्यामागचे हेतू काय आहेत आणि त्यांना विशिष्ट कामगिरी दिलेली असली पाहिजेच. ही कामगिरी काय आहे याचा शोध लागला पाहिजे. जॉईन झाल्याबरोबर पांडेंनी जो काही बैठकांचा सपाटा सुरू केलेला आहे, तो बैठकांचा सपाटा बघितल्यावर त्यांना 4 महिन्यात अपेक्षित ध्येय गाठायची आहेत. आता ही ध्येय कोणकोणती आहेत हा देखील विषय महत्वाचा आहे. आता या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की नागराळेंच्या कार्यकाळामध्ये किंवा त्याच्या आधी काही पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईत शहरभर नियुक्त केलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. पांडेंनी आल्याबरोबर या सगळ्या जबाबदाऱ्यांचा फेर आढावा घ्यायला सुरुवात केली आहे, जे सीपी घेतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मुंबईत नियुक्त केलं असेल तर त्याला मुंबईतून हलवलं जात नाही, पण मुंबईतल्या मुंबईत त्याची जबाबदारी बदलली जाते. म्हणजे कुणाकडे बॉम्ब स्क्वॉड पथक असतं, कुणाकडे टेररिझमचं पथक असतं, कुणाकडे क्राईम डिपार्टमेंट असतं, कुणाकडे विशेष शाखा असते. याची वेगवेगळ्या शाखा त्या बदलण्याचा अधिकार त्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांना असतो. आता या सगळ्यामध्ये त्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये देखील चलबिचल सुरू झालेली आहे. आपलं काय होणार. आता पांडेंच्या सगळ्या मोहिमांच्या मध्ये जे झोकून देऊन सहकार्य करतील अशा अधिकाऱ्यांनाच पांडे विशेष जबाबदारी देणार, हे स्वाभाविक आहे. जसं परमवीर सिंगांच्या काळामध्ये वाझेलाच जबाबदारी देण्यासंबंधीचा आग्रह परमवीर सिंगांच्याकडे असायचा आणि बहुतेक महत्वाच्या केसेस या सचिन वाझेला दिल्या गेलेल्या होत्या. म्हणजे अगदी मनसुख हिरेंची हत्या असो की अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण असो की अजून कुठला सुशांत सिंगची केस असो की दिशा सलियांची केस असो की अर्णवला अटक करण्याची प्रक्रिया असो,
या सगळ्या प्रक्रियेमध्ये सचिन वाझे हा महत्त्वाचा अधिकारी म्हणूनच काम करत होता. अशी मर्जीतले अधिकारी नेमण्याची पद्धत आहे आणि त्यामुळं मुंबईच्या पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्ये एक सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे. आता मुंबईच्या पोलीस दलामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व असं आहे ज्यांचे थेट संबंध राजकारण्यांशी आहेत, राजकारणातल्या सुप्रीम अथॉरिटीशी आहेत. आता माझा प्रश्न असा आहे की संजय पांडेंना आणण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंचा की शरद पवारांचा? जर हा निर्णय उद्धव ठाकरेंचा असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या मध्ये संघर्ष होणार आहे. कारण यात नांगरे पाटील, विश्वास नांगरे पाटील हे शरद पवारांच्या खास मर्जीतले अधिकारी आहेत आणि ते मुंबईचे जॉईंट CP आहेत, सह पोलीस आयुक्त आहेत. तर हे आता आयुक्त आहेत पांडे, आणि यांना जर ठाकरेंनी आणलं असेल तर या दोघांच्या मधला संघर्ष अटळ आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर दोघांचीही नियुक्ती शरद पवारांनी केली असेल तर या दोघांच्या मधला तरीही संघर्ष अटळ आहे, कारण निष्ठावंत कोण हे सिद्ध करण्याची स्पर्धाच लागणार आहे. आता या सगळ्याच्या मध्ये मुंबईच्या पोलीस दलामध्ये अशी एक अधिकाराची स्पर्धा लागणार आहे, हे देखील सर्वश्रुत आहे. आता या सगळ्यामध्ये मी एंडगेम का म्हणतो हे लक्षात घ्या. ही स्पर्धा जेव्हा लागेल ना तेव्हा तुमच्या एंडगेम सुरुवात कसं झालाय हे लक्षात येऊन जाईल. आता पांडेंच्या वरती काही विशेष जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यात पहिल्या जबाबदारीत माध्यमांनी एक बातमी छापली बघा. किरीट सोमय्याच्या मुलाचा म्हणजे नील सोमय्याचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. मुळात बातम्या देताना माध्यमं आपल्याला हवा तसा शब्दोच्छल करत देत असतात. नील सोमय्यांचा जामीन नाकारलेला नाहीये, जामिनासाठीचा केलेला अर्ज फेटाळलेला आहे. या दोन्हींच्या मध्ये खूप मोठा फरक आहे. नील सोमय्या जेव्हा कोर्टामध्ये जामीन मागण्यासाठी गेले, अटकपूर्व जामीन मागण्यासाठी गेले, नुसता जामीन नाही, अटकपूर्व जामीन मागण्यासाठी गेले, तेव्हा स्वाभाविकपणे कुठल्या आरोपासाठी जामीन मागता हे विचारलं जातंच. माझ्यावर महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षाच्या एका नेत्याने असे आरोप केलेले आहेत, त्याबाबतची तक्रार केलेली आहे, त्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि तो दाखल झाल्यावर पोलीस मला अटक करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद किरीट सोमय्या यांच्या मुलाकडून, नील सोमय्याच्याकडून केला जाणं स्वाभाविक आहे. आणि अशा स्थितीमध्ये नील सोमय्याला जामीन न्यायालय देऊ शकत नाही. न्यायालय विचारेल की तुम्हाला कुठे वाटतंय, ते चौकशी करेल, आणि जर असा कुठला गुन्हा दाखल झाला नसेल, अशी अटकेची शक्यता न्यायालयाला वाटत नसेल तर न्यायालय असा अर्ज फेटाळून लावतं. ती साधी प्रक्रिया घडलेली आहे. नील सोमय्या यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची शक्यता वाटल्यावर पुन्हा असा अर्ज करता येऊ शकेल, ही देखील एक वस्तुस्थिती आहे. नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्या दिशा सलियांच्या प्रकरणामध्ये त्यांनी काही विधानं केली म्हणून त्यांना अटक करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तशा अटकेच्या शक्यता अनेक नेत्यांच्या बाबतीत लागू होतात भारतीय जनता पक्षाच्या. जेव्हा नितेश राणे यांना अटक केलं जाईल तेव्हा नितेश राणे पोलीस कोठडीत काय किंवा न्यायालयाच्या समोर काय वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आता नितेश राणे या सगळ्या प्रकरणातली वस्तुस्थिती सांगू लागले तर वस्त्रहरण होणार आहे ते कोणाचं हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. इनफॅक्ट माझं तरी व्यक्तिगत मत असं आहे, हे मी कोणाशी जोडत नाही आहे, की नितेश राणेंना स्वतःहून अटक करून घेण्यात जास्त इंटरेस्ट असेल. कारण अटक झाल्यावर जी तपासणी होईल, ज्यात उलट तपासणी घेतली जाईल, त्यात नितेश राणे सगळ्या गोष्टी कोर्टाच्या समक्ष खुलेपणाने बोलू शकतील आणि याच गोष्टी सर्वात जास्त घातक ठरणार आहेत ते सरकारमधल्या यंत्रणेला. म्हणून मी म्हणतोय की कोणाचं म्हणून बसवलंय हा मोठा प्रश्न आहे. संजय पांडे यांना उद्धव ठाकरे यांनी बसवलेलं असेल तर नितेश राणे यांच्या अटकेची प्रक्रिया होणार नाही, मग ती नील सोमय्या यांच्यापर्यंत थांबू शकेल. नील सोमय्यांची प्रकरणं कितपत गंभीर आहेत ते देखील तपासलं जाईल. पण राणे यांना दिशा सलियांच्या प्रकरणामध्ये अटक करण्याचा वेडेपणा जर ते उद्धव ठाकरे म्हणून बसलेले असतील तर करणार नाहीत. पण जर हीच व्यक्ती शरद पवारांच्या इशाऱ्यानुसार आली असतील तर मग मात्र ती अटक होईल आणि त्यात अधिकाधिक बदनामीचा प्रयत्न होईल. इथे खरी वादाला सुरुवात होणार आहे. पवारांचा म्हणून जर बसले असतील आणि अटक करतील तर कोणाचे लफडे बाहेर काढायचे आहेत असा प्रश्न देखील विचारला जाईल. त्यामुळं ही सगळी जी अडचण होणार आहे ती उद्धव ठाकरे यांची अडचण होणार आहे. आता संजय पांडे
आपल्याला दिलेली जबाबदारी, सरकारनं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याच्या आवेशामध्ये ज्या ज्या गोष्टी करतील त्या त्या सरकारमधल्या अनेक घटक पक्षांना धक्का लावणाऱ्या असतील. बरं, या कामात त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळणार आहे का हे देखील तपासणं आता आवश्यक झालेलं आहे. एकूणच संजय पांडे यांची नियुक्ती ही राज्य सरकारच्या एंडगेमची सुरुवात आहे, एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार.